अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार धारणी पोलिसांनी अवैध गौण खनिज रेती वाहतुकी विरोधात धडक कारवाई करत ट्रॅक्टर ट्रॉलीसह एकूण 6,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। प्राप्त माहितीनुसार 17 जुलै रोजी धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने बैरागड फॉरेस्ट नाका रोड येथे सापळा रचून एका ट्रॅक्टरची तपासणी केली। ट्रॉलीमध्ये रेती भरलेली आढळून आल्यानंतर चालकाकडे रेती वाहतुकीचा परवाना तसेच वाहनाची कागदपत्रे मागितली असता तो कोणतेही वैध सादर करू शकला नाही। तपासात संबंधित ट्रॅक्टर महिंद्रा कंपनीचा क्रमांक MH41 AC 5810 असल्याचे निष्पन्न झाले। चालक रोशन जुबेर शेख वय 22 वर्ष राहणार बैरागड याने हा ट्रॅक्टर शेख जावेद शेख लतीफ पटेल वय 40 वर्ष राहणार बैरागड यांचा असल्याचे सांगितले। पोलिसांनी पंचासमक्ष कारवाई करून एक ब्रास रेती अंदाजे किंमत 8,000 रुपये, महिंद्रा ट्रॅक्टर 5 लाख रुपये आणि लाल रंगाची विना नंबर ट्रॉली किंमत 1.50 लाख असा एकूण 6.58 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3(5), पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 तसेच मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गिरळकर करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अवतारसिंग चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच धारणी पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी।